यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता बघा तिकडे तयारी चालली आहे दोघींची, कारण आम्ही जातो आहे बाहेर. नेमकं चष्मा टाकायसाठी जायचं आहे, पण तिथे जातो की नाही ते अजून कन्फर्म नाही आहे. ते जर झालंच तर मग तिकडे सुद्धा जाऊ, कारण ते मी तुम्हाला दाखवलं चष्म्याचे काय हाल झालेले आहे. तर बाबा तुमचा फोन आला, बहुतेक फोन लाईट लागला. सो तिकडे जाणार आहे आणि साईबाबाच्या मंदिरात जायचं आहे. परत आणखी काही आणायचं आहे. उद्या कोणीतरी येत आहे सरप्राईज. सो कोण येत आहे ते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. सो आता आम्ही आधी तर जातो, पटकन झाडून काढते हे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही जातो, कारण अंधार पडायच्या आत घरी परत यायचं आहे संध्याकाळी ते दीपपूजा वगैरे सर्व करण्यासाठी. म्हणून बाकी काय होते ते पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. प्रिशू हाय कर. सो आमचं डिसाईड झालं की चष्मा घ्यायला जायचा. सो आधी तर चष्मा घेण्यासाठी पोहोचलो. आता इथे एवढ्या सर्व फ्रेम होता, त्यात मी कन्फ्युज होत होती. सो बघूया आता पुढे मी कुठली घेते. तर तो विसरली कशी ती पहिली छान वाटत आहे. ARC ग्लासेस मिला के कितने में बनेगी? अशातून होती ही बघ, होतेच म्हटलं अशातून होती. ही पण छान वाटते. ही छान दिसेल. तू आरशासोबत खेळत होती ना. सेम इसी पे ही जो आपने पिक की है ना, उसी पे मॉडल है. ब्लैक आएगा. तर माझं ना खूप जास्त कन्फ्युजन होत होतं, आणि प्रिशूचं तिथे मस्त आरशासोबत खेळत चाललेलं होतं. मी जवळपास 10 ते 12 फ्रेम्स ट्राय केल्या, त्यानंतर एक चूज केली, जी सर्वात पहिली बघितली होती तीच. आणि आता ती कुठली ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. कोणता पाहिजे म्हणते? एकच सांग कोणता पाहिजे, सांग पटकन. हा पाहिजे, हा केक पाहिजे होता. कोणता पाहिजे? सो मी चष्म्याचं वगैरे काम केलं, आणि त्यानंतर मग आम्ही पेस्ट्री घेतली, कारण प्रिशूचा खूप केक हट्ट सुरू होता. नंतर साईबाबाच्या मंदिरामध्ये आलो, कारण जेव्हा घरून निघालो ना त्यावेळी आई बोलली होती की येताना साईबाबांचं दर्शन सुद्धा करून या. तर म्हटलं चला दर्शन करून येऊयात. आणि तिथे ना प्रिशू सुद्धा छान नमस्कार करत होती. खरंच लहान मुलांवर झालेले हे संस्कारच असतात. त्यांना देवाबद्दलची आवड वगैरे असणं, नमस्काराची आवड असणं, टिक्याची आवड असणं, आणि प्रिशूला ते खूप चांगलं आहे. आईमुळे ती सवय तिला लागलेली आहे मंदिरात रोज जाण्याने. आणि इथे ना साईबाबांचं जे चरित्र पाठ आहे त्याच्यासाठी पारायणाची व्यवस्था केलेली होती, आणि ती व्यवस्था बघून ना असं वाटलं वाव किती छान व्यवस्था केलेली आहे. ज्यांना बसणं शक्य नाही त्यांच्यासाठी चेअर टाकलेल्या होत्या, बाकी आतमध्ये ग्रंथ ठेवायला जागा होती. आणि हे अमरावती मधलं साईनगरचं साईबाबा मंदिर आहे. गुरुवारला तर इथे खूप गर्दी असते आणि प्रसाद सुद्धा असतो. आज आहे बुधवार, पण आतमधली व्यवस्था, लाइटिंग वगैरे सगळं बघून खूप छान वाटत होतं. बाकी द्वारकामाई वगैरे सेम शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरासारखं इथे डिझाईन केलेली आहे. आणि शिर्डीचं जे ओरिजिनल मंदिर आहे त्याचं लाईव्ह फुटेज सुद्धा एनी टाइम सुरू असतं. त्यानंतर सगळीकडे आम्ही नमस्कार वगैरे केला. प्रिशूचं असं चाललेलं होतं की तिला सुद्धा नमस्कार करायचा आहे, त्यानंतर तिनेही नमस्कार केला. आता आमचं सर्व सामान वगैरे घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला घरी जायचं आहे. म्हणून एकदा बाहेर पडताना छान निवांत नमस्कार करून घेतला. प्रिशूला काय बोलायचं असतं देवासोबत काय माहिती. सो तिचा सुद्धा आता नमस्कार झालाय. सो आम्ही घरी आलो आणि छान दर्शन वगैरे झालं. आता
मला दीपपूजा करायची. आईने केली की नाही बघते. आधी ती मंदिरात गेली आहे. प्रिशूला रेडी करते म्हणजे तिचं टॉपच चेंज करते फक्त, आणि तिची दीपपूजा वगैरे हे सगळं म्हणजे तिचं औक्षण वगैरे सर्व करते, कारण आजच्या दिवशी ते करणं खूप जास्त शुभ मानलं जातं. कारण आज दीप अमावस्या आहे. बाळाला निगेटिव्ह एनर्जीपासून वगैरे रक्षण करतं. मी कुठला चष्मा घेतला आणि ते तुम्हाला सांगेल आणि त्याची स्टोरी पण सांगेल. पण चला आधी पूजा वगैरे सर्व करून घेते. आम्हाला ना घरी पोहोचायला 8 वाजलेले होते. तोपर्यंत आईचं दीपपूजा वगैरे सर्व झालेली होती आणि दिवे पण शांत व्हायला आले होते. तरी म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि आमची ना आज अवजारांची पूजा असते, सो अवजार सुद्धा पूजा केलेली होती. त्यानंतर मग आईने आधी पिशूचं औक्षण करून घेतलं. मी पाट वगैरे काढलेला होता, पाट ठेवलेला होता, त्याच्या भोवती रांगोळी काढली होती आणि त्याच्यानंतर पिशूला त्यावर बसवलं. आणि ती ना या ड्रेसमध्ये खूप जास्त क्यूट दिसत होती. टॉप तिला आता हे परफेक्ट यायला लागलेला आहे आणि खरंच त्यात ती खूप छान दिसत होती. तर आधी प्रिशूला आईने औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर मग मी तिला औक्षण करते आहे. तर मीही तिला करून घेतलं. तिला आता टीका लावायची छान सवय लागली आहे मंदिरामध्ये आईसोबत जाऊन जाऊन. तिला जर कोणी टीका लावला ना तर ती सुद्धा परत त्या व्यक्तीला टीका लावते. बघताय तुम्ही. खरंच या छोट्या छोट्या गोष्टी ना मला असं वाटतं की मुलांना संस्कारच असतात. मुलं जे बघतात ना तसंच करण्याचा त्या प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांना होईल तेवढं या सर्व देवाधर्माच्या असेल या छोट्या छोट्या गोष्टींचे संस्कार लावायलाच पाहिजे किंवा त्यांच्यासमोर करायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. तर मी ही पूजा करून घेतली. मला आधी दीपपूजेचं वगैरे खरं तर काहीच माहिती नव्हतं, पण मागच्या वर्षी मी बघितलेलं होतं, त्याच्यामुळे मग मला तेव्हापासून लक्षात आलं. तर ना बऱ्याच इन्स्टाला बरेच व्हिडिओ येत आहे, इन्स्टाला युट्यूबला, तर तसं काहीच बघून मी तिचं दीपपूजन करून घेतलं आणि तिला त्याची खूप जास्त मजा येत होती. पण सर्वात जास्त एक्सायटेड होती ती ते म्हणजे पेढा खाण्यासाठी आणि औक्षणसाठीच. दाखवायला नाही सांगत मन आता जे म्हणतो ते. हे देवा हात जोड, आता हात जोड. हे देवा खुशी असते का लेकरा. दीदी तिथून तिथं आता आपण बसणार आहे. आपण एक कोणाची तरी लेक लाव. कोणी आपलं केलं नाही की तू माझं कर्ज मी तुझं करण. हात जोड, हात जोड. हे देवा मला सुख समृद्धी, आरोग्य, धन, संपदा, आयुष्य, निरोगी दीर्घायुष्य लाभू दे. आणि हात जोड आणि मला चांगल्या संस्कारात वाढू दे. आता माझ्या पाया पड. सुखाची रामा यशस्वी भव. मला पण तुझ्या पाया पडू दे. तू माझी लक्ष्मी आहे. आता पूजन कसं वाटलं प्रिशू? तुला तुझे पूजन कसं वाटलं? छान. ते पाहिजे तर घे ना ते. आहा वाटलं. कसं कशी वाटली तुझी पूजा? कशी केली मी? कशी केली? अच्छा, थँक्यू म्हटलं मग तू मला. वेलकम. आय लव्ह यू. थँक्यू. प्रिशू नंतर ना आईनं माझे इथे औक्षण करून घेत आहे आणि माझं औक्षण करताना सुद्धा प्रिशूला असं होतं तिला मांडीवर येऊन बसायचं होतं, ते म्हणजे पेढ्यासाठी, कारण तिला पेढा खूप जास्त आवडतो. आणि तसं बाकी गोडचं एवढं नाही, तिला गोड नाही आवडत, आंबट नाही आवडत, पण पेढा मात्र तिला खूप जास्त आवडतो. आणि मी सुद्धा लहानपणी ना पेढा भरपूर असा खायची आणि मग जेवण करायचीच नाही. तर प्रिशूचं इथे असं झालेलं होतं की मला परत ओवाळून घे, तर तिथे आता माझं झालेलं आहे आणि आता श्रेयाचं करायचं बाकी आहे. खूप मोठी होईल. यशस्वी भव. चांगलं. तर माझं औक्षण झालं. मी आईचा आशीर्वाद घेतला, प्रिशूने सुद्धा घेतला आणि आता श्रेयाचं औक्षण चाललेलं आहे. तिला ना डॉक्टरांनी असं डायरेक्ट खाली बसायला मनाई केलेली आहे आणि वाकायला सुद्धा मनाई केलेली आहे. का ऑपरेशन झाल्यानंतर 1-1.5 महिना तरी तिला ते प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलेले आहे आणि खाण्यापिण्याच्या सुद्धा पथ्य सांगितलं. त्याच्यामुळे आमचं हे होतं की तू जास्त वाकू सुद्धा नको आणि बसू सुद्धा नको. आजीनी काय केलं? आजीनी सांग मला. गेई आजी? कुठे गेई आजी? हातात नाही देत आजी. ते हातात नाही घेऊ ना बेटा. हे घे. काय आहे?
हो बाकीच्या नाती गुलाब देत असन तू काढलं देत. काय आहे हे? आईला दे. मला नको देऊ. दे प्राजूला. हे घे. सो आमची पूजा वगैरे झाली आणि हे पा किती कुंकू लावलं. आईनी पण लावलं, प्रिशूनी पण लावलं. आमची पण पूजा झाली पहिल्यांदा दीप पूजा. आणि प्रिशू आता मस्त कारल्यासोबत खेळण्यात बिझी आहे. आता मी चष्म्याचं सांगणार होती. तर चष्मा मी लास्ट टाइम बनवला होता त्यावेळेस 650-700 रुपयाचा झाला होता. आता तेच 800 रुपयाचं झालं. पण फ्रेम मला एवढी काही आवडली नाही, पण मी तरी घेतली कारण त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टली होता त्या, जसं मी लास्ट टाइम घेतली होती तशी. आणि नेमकंच चष्मा माझा घरी राहिलेला. मी आठवणीने बॉक्समध्ये टाकला असं होतं, पण घरी राहिला नेमका. आणि जशी फ्रेम आधी आधीची होती ना तसा खूप महाग होता. पण आम्ही तरी जिथून बनवतो ना तिथून खूप होलसेल प्राईजला मिळतं. सो तिथून बनवलेलं आहे मी. म्हणजे आता उद्या संध्याकाळपर्यंत येईल कारण खूप प्रॉब्लेम होत होता त्याने. तरी पण ड्रॉप आणायचा राहिलाच. ड्रॉप मी विसरलीच. आता ड्रॉप उद्याला वगैरे आणेल. बाकी आता जेवण वगैरे करायचं आहे. उद्या कोणीतरी सरप्राईज येणार आहे. तुम्हाला जर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोण येऊ शकतं. त्याच्यासाठी आम्ही खूप जास्त हॅपी आहे. सो नक्कीच कमेंट करा. आता प्रेशीचं मस्त मस्ती चालली आहे आणि बाकी काय होतं ते पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि रोज रात्रीला ना माझे व्लॉग्स आम्ही टीव्हीवर बघतो थोडा वेळ का होईना. इकडे मस्त भाजीची तयारी चाललेली, कारल्याच्या भाजीची. आणि प्रिशुराणीचा जबरदस्त मस्त चाललेला आहे. श्रेया थोडीशीही झोपलेली, तिला अजिबात चालत नाही. तिचं असं असतं की माझ्यासोबत तू फक्त खेळ. श्रेयाला डॉक्टरांनी आराम सांगितला आणि ही मुलगी काही तिला आराम करू देत नाही. ती झोपली की हिला प्रॉब्लेमच आहे. प्रिशू बेटा माझी अरे म्हणून तसं नाही करू. श्रेयाला बाऊ झालाय, मावशीला बाऊ झाला सोना, तसं नाही करू. मस्त बॅलन्स होत होतं तिचं. हे पा मस्तीखोर कसरत. तर श्रेयाला डॉक्टरांनी आराम सांगितला पण प्रिशू तिला अजिबात आराम करू देत नाही. प्रिशूचं असं आहे तिच्या अंगावरच बसेल, तिला अजिबात झोपू देत नाही. बाबा पण घरी आले की बाबाच्या मागे लागते. आता ना आई बाबासाठी कारल्याची भाजी करत आहे. मी याच्या आधी आईची कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती की अजिबात कडू होत नाही, खूप छान होते. पण मी आज ती रेसिपी शेअर नाही करणार आहे कारण मी आज शेअर करणार आहे मी आईसाठी आणि माझ्यासाठी मस्त असा उपमा बनवणार आहे. आता ना बरेच जण जेव्हाही मी असं उपमा म्हणा किंवा पोहे असं काही टाकते. मी त्या दिवशी नाश्त्याचं टाकलं होतं. आम्ही कचोरी समोसा काहीतरी मी ज्या दिवशी चटणी केलं त्या दिवशी त्याच्यावर कमेंट होती की तुम्ही रात्रीला नाश्ता करता का. सो ते एक सांगते. तर आमचं ना आवडीनुसार आहे. आता आम्हाला जर कधी पोहे खायची इच्छा झाली मनसोक्त तर आम्ही रात्रीला मस्त सगळ्यांसाठी पोटभर असं पोहे करतो आणि तेच पोहे खातो. कधी आता उपमा, आता मला उपमा खायची इच्छा झाली पण काय मनसोक्त नाही, पोटभर नाश्ता नाही, ॲज जेवण अशी श्रेया म्हणते. सो ते विचारलं होतं म्हणून सांगते. सो आता उपमा करत आहे. मला उपमा खायची इच्छा झाली. माझं असं होतं गेल्या 4-5 दिवसापासून मी रात्रीला जेवणच करत नाही आहे. पोळी तर अजिबातच खात नाही आहे की खाल्लं तर वेगळंच काहीतरी खाते किंवा मग जेवणच करत नाही. आणि प्रिशू आता मस्त खेळत आहे. मी माझी उपमाची रेसिपी त्या दिवशी मी आसाटाचा उपमा केला होता ना त्याच्यावर कमेंट होती की ताई उपमा खूप छान दिसत होता, तू कसा केला ते शेअर कर. विशेष असं त्याच्यामध्ये काहीच नव्हतं खरं तर. पण ठीक आहे, चला आज तुमच्यासोबत मी ते शेअर करते. तुम्ही नक्कीच बघा. आता ज्यांना खूपच जास्त आसट आवडते ना त्यांना ते आवडेल. मला आवडते खूप जास्त. खिचडीसुद्धा मला आसट खूप आवडते. मला डाळ खिचडी जर असेल तीसुद्धा आसट खूप आवडते. सो येस, मला आसट खायला आवडते. तर चला माझ्या उपमाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओला एंड करेल. प्रिशूची छान मस्ती चाललेली आहे. सो चला आता माझी रेसिपी शेअर करते. काय झालं आई देत नाही, काय देत नाही झालं, काय पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे. बरोबर मागू आपण आईला, मागू मागू मागू. माझी कामाची लेक पा, कामाची लेक. माझी लेक अतिशयच कामाची आहे. इकडे बघ काय करते सोना तू. तेच ना, काय करत आहे सोना तू. भाजीत टाकायचं करत आहे का. कर कर कर. आणि ना कितीतरी दिवसानंतर ही मस्त अशी पेस्ट्री आणलेली होती. आता ही पेस्ट्रीची चॉईस ना प्रिशूची आहे. मला फक्त रसमलाई आवडते पण तिने ही घ्यायला सांगितली. आणि सोबत तारक मेहताचे ओल्ड एपिसोड, हे कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे जे आमचं डेलीचं आहे. सो प्रिशूचं खूप केक चाललं होतं म्हणून आम्ही मस्त अशी पेस्ट्री आणली. आता ही पेस्ट्री आम्ही खाणार कारण श्रावण महिन्यामध्ये पेस्ट्री वगैरे असं काही म्हटलं जाऊ दे कशासाठी. ते एगलेस म्हणतात पण एगलेस असेल की नाही त्याची काय गॅरंटी. त्याच्यामुळे मी आज आणली
आता मस्त आम्ही पेस्ट्री खातो. श्रेयाला तर चालत नाही. कोण म्हणून चालत सो चला आता प्रिशूलाही देते. प्रिशूचं खूप केक सुरू होतं, तिने ही चूज केली त्याच्यामुळे मग आम्ही ही घेतली. फायनली ना मला जसा पाहिजे होता तसा मस्त असा आसट उपमा माझा रेडी झालाय. सो माझा उपमा रेडी आहे. मला जसा पाहिजे होता तसा मस्त असं तसा केला. आता टेस्ट करते आणि याची रेसिपी ना मी शॉर्टमध्ये शूट केली आहे, शॉर्टमध्ये शेअर करेल कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप लॉंग झालेला आहे. खरंच मला जसा पाहिजे तसा केला आहे मी. सो जरा वेगळ्या पद्धतीने केला. सो शॉर्ट्समध्ये रेसिपी बघायला विसरू नका. कारण मीठ संपलेलं होतं ना तुला त्याच्यासाठी तर मीठ दिलं. प्रिशू काय करत आहे तू? डान्स करते. ओहो, श्रेयाचा स्पेशल फिक्का फिक्का आणि आमचा टेस्टी टेस्टी. कसं वाटतं श्रेया फिक्का फिक्का खाऊन? ऑपरेशन केलं मी. प्रिशू झाला डान्स करून? नाचू. बाबासोबत गोंधळ घातल्यानंतर ना या मुलीचं आता असं काहीच चाललंय. तिने ग्लासेस पुसायचं लिक्विड घेतलं आणि ते उशीवर टाकून त्याला पुसते. सो मी उपमा खाल्ला आणि खरंच खूप जास्त टेस्टी झाला. या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. कुठली पद्धत तर तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये बघावं लागेल कारण शॉर्ट्समध्ये मी यावेळेने रेसिपी शूट केली. तरीसुद्धा जर तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर मला सांगाल, मी नेक्स्ट लॉंग व्हिडिओमध्ये टाकेल कारण ऑलरेडी हा व्हिडिओ लॉंग झाला आहे. आणखी जास्त लॉंग झाला तर मग कुणाला बघण्यात इंटरेस्ट येत नाही, त्याच्यामुळे मग मी शॉर्टच ठेवला आहे. मी विचार केला की ठीक आहे 15 मिनिटाच्या वर आता व्हिडिओ जाऊच द्यायचा नाही, त्याच्यामुळे मग मी या व्हिडिओमध्ये रेसिपी शूट नाही केली. प्रिशूचं खूप छान मस्ती सुरू असते आणि आत्ता ती या ड्रेसवर एवढी जास्त क्यूट दिसते ना. आता बाहेर श्रेयासोबत ती फिरत आहे आणि मी उपमा खाल्ला. खरंच खूप टेस्टी झाला. तुम्ही नक्कीच शॉर्ट्स बघा आणि रेसिपी ट्राय करा. याच्या आधी मी संडेच्या ज्या रेसिपी टाकल्या होत्या त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि चला फायनली मी आजच्या या ब्लॉगला इथेच एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझा चष्मा मी कसा घेतलेला आहे ते बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. छान घेतला आहे पण तो थोडासा मला ब्रॉड वाटतोय, पण ठीक आहे आता माझ्या बजेटमध्ये तेच होता कारण जास्त पैसे देऊन काय फायदा नाही, मग परत तुटला वगैरे तर ज्याला तेच होतं त्याच्यामुळे. म्हणून चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.